नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. परमबीर सिंग प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. सर्व आरोपांचा तपास आता सीबीआयनं करण्याची याचिका जी आहे ती दाखल करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांच्या वकिलांनी ही याचिका दाखल केल्याचं कळतंय आणि आता त्यांच्या या याचिकेवर आज सुनावणी होऊ शकते. महत्त्वाची बातमी आपण बघतोय. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरती जे आरोप करण्यात आलेले त्या आरोपांची चौकशी सीबीआयनं करावी अशी याचिका परमबीर सिंग यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली आणि या याचिकेवरती आज सुनावणी होऊ शकते. यावरती सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते, राज्यातल्या पोलिसांच्या तपासावरती सुप्रीम कोर्ट काही सूचना देऊ करतंय का, किंवा या तपासाबद्दल एकूणच त्यांच्या वकिलांच्या मनात काही शंका आहेत का, म्हणून ते त्यांच्यावरील आरोपाची चौकशी करण्याकरता सीबीआयची मागणी करतायत. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर. प्रशांत, परमबीर सिंग यांच्या वकिलांनी परमबीर सिंग यांच्यावरील आरोपाची चौकशी करण्यासाठी सीबीआयकडे या संदर्भात तपास दिला जावा अशी मागणी केलेली आहे. याविषयी आज सुनावणी होऊ शकते का? आज सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये. या संदर्भात परमबीर सिंग जे आहेत त्यांच्या वकिलांनी ही याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे. परमजीत सिंगनी स्पष्ट केलं की माझ्यावर जे आरोप लागले आहे या आरोपांची सगळी चौकशी ही सीबीआयच्या माध्यमातून व्हावी, कारण की राज्य सरकारच्या चौकशीवरती त्यांचा विश्वास नाही आहे. त्याचमुळेही त्यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेसंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जस्टिस कोल यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. साधारणतः 11:30 वाजता दरम्यान या सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. कोर्ट क्रमांक 3 मध्ये ही सुनावणी होणार आहे आणि सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते की या सोबतच इतरही जे आरोप त्यांच्यावर लावण्यात आलेले आहेत त्या सर्व आरोपांची चौकशी, उदाहरणार्थ 100 कोटीच्या लाच प्रकरणावर त्यांचा असलेला सहभाग, या संदर्भात देखील चौकशी ही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट करावं की सीबीआयच्या माध्यमातून जावं, कारण की राज्य सरकार त्यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये फसवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे असं याचिकेमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे या संदर्भात सुप्रीम कोर्टात काय सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परमबीर सिंग जे आहे IPS दर्जाचे अधिकारी असून ते पोलीस महासंचालक देखील राहिलेले आहेत. असं असताना त्या संदर्भात सुप्रीम कोर्ट कशा पद्धतीने त्यांच्याकडे बघतं आणि ज्या पद्धतीनं लाच प्रकरणामध्ये त्यांचा सहभाग आहे की नाही या संदर्भात देखील सीबीआयच्या संदर्भात त्यांना काय सूचना येतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. त्याच्यामुळे परमबीर सिंग यांच्या वकिलांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल केलेली त्या याचिकेवरती न्यायालय नेमकं काय म्हणतं हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. पुढे पाहूयात. भाजप नेते गिरीश महाजनांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण गिरीश महाजन आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी जळगावला गुन्ह्याच्या तपासासाठी पथक गेलं होतं. तपास पथकाकडून एक टेम्पो भरून कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहेत आणि संस्थेसंदर्भातल्या वादातून महाजन भोईटेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांविरोधात अपहरणाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय. पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला. बोलूयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याबरोबर आहेत. वैभव, नेमकं हे प्रकरण काय? विशाल, गिरीश महाजन यांच्याशी संबंधित असलेली जळगावची जी संस्था आहे या संस्थेतल्या संचालकांच्या पदावरून वादावादी झालेली होती आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असलेले भोईटे यांनी जाधव यांना पुण्यामध्ये कोथरूडमध्ये अपहरण करून मारहाण केल्याची तक्रार त्यांनी कोथरूडच्या पोलीस ठाण्यात दिलेली होती. या घटनेला जवळपास आता 7 ते 8 महिने उलटून गेलेत. गेले 2 दिवस पुणे पोलिसांचं एक पथक हे जळगावमध्ये 2 दिवस थांबून होतं आणि या संस्थेच्या सगळ्या कागदपत्रांची तपासणी त्यांनी केली. काही ठिकाणी छापे घातले आणि जवळपास एक टेम्पो भरून सगळी कागदपत्र जी आहेत ती तपासासाठी जप्त करून पुण्यात आणण्यात आलेली आहेत. नेमक्या या कागदपत्रांचा काय संबंध आहे याबाबत पोलिसांनी खुलासा केलेला नाही. मात्र गिरीश महाजन यांच्या अडचणी या तपासानं वाढणार हे नक्की आहे. 2 दिवस ACP दर्जाचे अधिकारी आणि आणखी जवळपास 20 पोलिसांची टीम जी आहे ती जळगावला गेलेली होती. 2 दिवस ते तिथे राहिले. संस्थेमध्ये त्यांनी या संदर्भातला तपास केला आणि त्यानंतर ही सगळी कारवाई जी आहे ती पुन्हा सुरू करण्यात आलेली. आता या कागदपत्रातून काय समोर येतं, गिरीश महाजन यांच्या अडचणी कशा वाढतात हे पाहावं लागणार आहे.
या सगळ्या प्रकरणाची गेले वर्षभर मोठी चर्चा झालेली होती. थेट गिरीश महाजन यांच्यावरच गुन्हा दाखल झालेला होता. त्याच्यामुळे या प्रकरणात त्यांना अटक होते की काय, अशा अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या होत्या. 2 दिवसांपासून खडसे आणि महाजन यांच्यातही याच विषयावरून जोरदार वाद जो आहे तो जळगावमध्ये पेटलेला पाहायला मिळतोय. विशाल. धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल. तर बघूयात आता या प्रकरणात नेमकं पुढं काय घडतंय, पण याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि यानंतर राज्याकरता एक सर्वात मोठी बातमी अशी आहे की राज्यातील ऐतिहासिक वास्तू, गड किल्ले आणि पर्यटन स्थळांवरती कलम 144 लागू करण्यात आलाय. मध्यरात्रीपासून सर्व ऐतिहासिक स्थळांवर कलम 144 लागू करण्यात आलाय. मावळमधील सर्व पर्यटन स्थळी कलम 144 लागू झालाय आणि या संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी प्रतिबंधात्मक आदेश आणि सूचना लागू केल्यात. त्यामुळे पोलिसांनीही कंबर कसली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी याबाबत जनजागृती सुरू करून नागरिकांना सतर्क केलं. पर्यटन स्थळांवर शनिवारी आणि रविवारी मोठी गर्दी होताना दिसते. त्या ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात येतात, मात्र तिथे नियमांचं पालन होत नाहीये. त्यामुळं सुरक्षेसाठी ऐतिहासिक स्थळांवर कलम 144 लागू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आमचे मावळचे प्रतिनिधी गणेश दुडुम आपल्या बरोबर आहेत. गणेश, काय माहिती याबद्दल? गणेश, आपल्याला माझा आवाज येतोय? हो येतो. हा गणेश, काय माहिती याबद्दल? हो विशाल, आपण पाहायला गेलं तर 144 कलम हा मध्यरात्रीपासून मावळ काय पुणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण लागू केलेला आहे. मावळ पाहायला गेलं तर ऐतिहासिक किल्ले असतील किंवा अनेक पर्यटन स्थळी हे राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र कोरोनाचे कोणतेही जे आहेत जे शासनाने लागू केले ते कोणतेही आपण पाहतोय आमचे प्रतिनिधी गणेश दुडम हे आपल्याला माहिती देत होते की पर्यटन स्थळांवरती कलम 144 लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण एक लक्षात घ्या की शनिवार रविवार आपण बाहेर कुठेतरी जाण्याचं प्लॅनिंग करत असतो, सहलीला जाण्याची म्हणून आपली योजना असते, पण आता यापुढे ते शक्य होणार नाही आहे. कारण बहुतांशी पर्यटन स्थळी मध्ये किल्ले, ऐतिहासिक वास्तू असतील, समुद्रकिनारे असतील आणि अगदी मुंबईकर बहुतांशी वेळेस अलिबाग किंवा त्याचबरोबर लोणावळा, खंडाळा या ठिकाणी जाणं पसंत करतात. पण आता तिथे कलम 144 लागू असल्या कारणाने आपण जाऊ नये, कारण जर गेल्यास आपल्या विरोधात कारवाई होऊ शकते. पुढे बघूयात. राज्यात गेल्या 2 महिन्यांपासून अधिक एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आणि राज्य सरकारने संपावर तोडगा काढण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही एसटी कर्मचारी संपावर अजूनही ठाम आहेत. राज्यात लालपरी पुन्हा सुरू होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कृती समितीची काल बैठक पार पडली. कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं असं आवाहन करण्यात आले. मात्र या आवाहनानंतरही राज्यातील काही कर्मचारी संपावर ठाम आहेत. राज्यात अनेक एसटीची आगारं बंद आहेत आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे कालच्या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी देखील या बैठकीबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. आम्ही कृती समितीला ओळखत नाही, ही कुठली कृती समिती, आम्ही विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती ठाम आहोत. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा संप मागे घेणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. याचविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आमचे परभणीचे प्रतिनिधी विशाल माने. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत राज्यात आमचे इतरही प्रतिनिधी. सुरुवातीला आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल माने यांच्याकडे परभणीमध्ये. विशाल, आपण बघतोय की विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना काल कामावर रुजू होण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं, मात्र परभणीत अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याचं आपण बघतोय. काय नेमकं त्यांच्या प्रतिक्रियात विशाल? मागील 2 महिन्यापासून एसटी लालपरी म्हणून जी ओळख आहे तिची ती चाकं बंद पडलेली आहेत, तर ती अद्यापही सुरू व्हायला तयार नाहीयेत. काल मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार,
परिवहन मंत्री अनिल परब आणि कृती समितीची जी बैठक झाली त्या बैठकीच्या नंतर शरद पवार यांनी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं होतं, परंतु या आव्हानानंतरही हे कर्मचारी कामावर रुजू व्हायला तयार नाहीयेत. कर्मचाऱ्यांचं एकच म्हणणं आहे की विलीनीकरण करा आणि आम्हाला 7व्या वेतन आयोगाच्या नुसार पगार देण्यात यावी, तरच आम्ही कामावर रुजू होऊ. आपल्यासोबत जे कर्मचारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं घोडं अडलंय कुठं, संप मिटणार कधी. अं, अं, काल बैठक झाली, बैठकीच्या नंतर शरद पवार यांनी आपल्याला आवाहन केलं, नेमकं घोडं अडलंय कुठं? आता नेमकं घोडं अडलंय कुठे हे आता पवार साहेबांनाच माहित. कारण आमचे जे 65 बांधव जे शहीद झालेत, आता आमचे आज 74 दिवस झाला हा दुखवटा चालू आहे आमचा. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य न करता त्यांनी जे पत्रकार परिषद घेतली, सर्व संघटनेच्या बोलले. अहो आता राहिलीच नाही संघटना, हा संघटना विरही आहे. हा जे की जी एक संघटना मान्यता होती ते बी कोर्टानं बाजूला काढली. मग यांना त्यांच्यासोबत चर्चा करायचा दिलाय पुन्हा अधिकार. त्यांच्यासोबत चर्चा करायचं काय नाही. मान्य आपले गुणरत्न सदावर्ते साहेब आहेत, त्यांनी न्यायालयीन लढाई आमची म्हणजे केस लढत आहेत. 75-80 हजार कर्मचाऱ्यांना आम्ही पत्रक दिलेलं आहे वकील साहेबाला. त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा करावं. आझाद मैदानावर आमची बांधव आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करावी. त्या लोकांना आम्ही ओळखतच नाही, तर त्यांना आपण म्हणजे चर्चेला बोलवता, हा कोणत्या आधारे बोलवता? ही जे पवार यांनी जे आवाहन केलं त्यानंतरही तुम्ही संपातून माघार घेणार नाही तर काय झालं काल माननीय शरदचंद्र पवार साहेब, परिवहन मंत्री अनिल परब साहेब आणि कृती समिती यांच्यात मीडियाद्वारे म्हणजे दिवसभर बातम्या येऊ लागल्या किंवा आज संपावर तोडगा निघल, परंतु तोडगा तर नाही निघाला. त्या उलट त्यांनी बडगा दाखवला. कारण कसं त्याचं की कुठलंही तुम्हाला सांगतो आंदोलन असो काही असो, याच्यामध्ये आपण एखादा तोडगा म्हणल्यानंतर काय असतंय चर्चा करून यांचं काय मागणं आहे, मग यांच्या कामगारांनी 2 पाऊल मागे यायचं आणि प्रशासनाने 2 पावलं पाठीमागे यायचं आणि त्याच्यातून तो मार्ग काढायचा. पण काल नेमकं काय झालं, परत त्यांनी एक असं परिपत्र काढलं किंवा असं धोरण ठरलं की तुम्ही आंदोलन पाठीमागे घ्या आणि ज्या लोकांवर कारवाया झालेल्या नाहीत अशा लोकांना आव्हान केलं की तुम्ही कामावर या. फक्त तुमचं जे गैरहजर आहे ते गैरहजर तुम्हाला सांगतो तुम्हाला धरण्यात येणार नाही. तुम्हाला सांगतो म्हणजे कुठली कारवाई तुमच्यावर करणार नाही. परंतु मला एक म्हणायचं, जे लोक आज ज्याच्यावर काही कारवाई झालेली नाही ते आज कारवाई झालेल्या लोकांच्या तुम्हाला सांगतो खांद्याला खांदा लावून सोबत आहे तुम्हाला सांगतो. आणि तेच लोकं विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आपण मागील अनेक दिवसापासून अडून बसल्यात, परंतु ते प्रकरण जे आहे ते न्याय प्रविष्ट आहे. आमचा विलिनीकरणाचा मुद्दा माननीय उच्च न्यायालयामध्ये आमचे ॲडव्होकेट सदावर्ते साहेब लढत आहेत. ठीक आहे, आमचं न्यायालयीन प्रकरण चालू आहे. शासन सुद्धा म्हणते की कालच्या बैठकीत माननीय शरदचंद्र विलिनीकरणाचा मुद्दा हा न्यायालयीन आहे आणि न्यायालयामध्ये जी आम्हाला निर्णय न्यायालय देईल ती आम्हाला मान्य. ठीक आहे, आम्हाला सुद्धा कर्मचाऱ्यांना न्यायालयावर आम्हाला विश्वास आहे. न्यायालय जो काही आमच्या बाजूने निर्णय देईल ते आम्हाला सुद्धा मान्य आहे. मग तोडगा काढायचा असेल तर तुम्हाला सध्या वेतनवाढीवर चर्चा करावं लागेल. आमचं विलीनीकरण करा. विलीनीकरण केल्यानंतर आम्हाला 7व्या वेतन आयोगाप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, भत्ते, सोयी सवलती ह्या लागू करा आणि ज्या आमच्या बांधवांनी शहीद झालेत आमच्या विलिनीकरणासाठी त्यांच्या कुटुंबांसाठी काहीतरी आधार द्या तुम्ही. त्यांच्यासाठी तर तुम्ही एकही शब्द अजून बोललेला नाही. विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे तो न्यायप्रविष्ट आहे. तो ज्यावेळेस न्यायालय त्यावर बोलेल त्यावेळेस ठीक आहे, परंतु 7व्या वेतन आयोगानुसार पगार वाढ देण्यात यावी असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे सध्या तरी. आपण बघतोय की विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती परभणीतले एसटी कर्मचारी जे ते ठाम आहेत. जाऊयात यानंतर थेट सिद्धार्थकडे औरंगाबादमध्ये. सिद्धार्थ, आपण बघतोय काल खुद्द म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आता या सगळ्या विषयाला घेऊन मध्यस्थी करताना दिसतात. ते विनंती करतायत की तुम्ही संप मागे घ्या म्हणून. या सगळ्या आव्हानानंतर तरी कर्मचारी आपला निर्णय बदलण्याच्या भूमिकेत दिसतायत का? विशाल, काल जवळपास 4-5 तास बैठकीचा खल झाला. शरद पवारांनी आवाहन केलं, अनिल परबांनी आवाहन केलं, सर्व संघटनाच्या प्रमुखांनी आवाहन केलं. 4-5 तास घातले यामध्ये. मात्र एक क्षणामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी ही मागणी, ही विनंती धुडकावून लावलेली आहे. त्यामुळं मराठवाड्यात तरी कुठल्याही आगारात लोक कामावर हजर झालेले नाहीत किंवा बसेस बाहेर पडत नाहीत. मराठवाडा तरी एकंदरीतच आपण बघतोय की या मागणीवर ठाम आहे की विलिनीकरण झाल्याशिवाय कर्मचारी कामावर जाणार नाहीत. कर्मचारीत आपल्यासोबत गेल्या 2.5 महिन्यापासून या ठिकाणी. बनकर साहेब, काय म्हणाल तुम्ही? आता कुणाचीच विनंती मानायला तयार नाही. काल
जी घटना घडली, जी कृती समितीसोबत माननीय परिवहन मंत्री यांनी मीटिंग जी लावली, त्यामध्ये कुठेही माननीय परिवहन मंत्री असे आमच्या जे 70 बांधवांनी जे मृत्युमुखी पडलेले आहे, आत्महत्या केल्या, त्याबद्दल कुठलाही ब्रश शब्द काढलेला नाही. दुसरी गोष्ट अशी झालेली आहे का माननीय परिवहन मंत्र्यांच्या आता जो शेवटचा ब्रह्मास्त्र होता माननीय शरद पवार, ते वापरून पाहिलेले, ते फेल गेलेले. त्यामुळं तेलही गेलं, तुपही गेलं, हाती धुपाटणे आलेले परिवहन मंत्र्यांच्या. परंतु कालच्या ज्या मीटिंगमध्ये एका संघटनेच्या पुढाऱ्याने सांगितलं की आम्ही वकीलपत्र काढून घेतलेलं आहे, परंतु वकीलपत्र आम्ही त्यांना कोणाला दिलेलेच नाही. आम्ही जे वकीलपत्र दिलेलं आहे ते माननीय गुणरत्न सदावर्ते साहेबांना दिलेलं आहे. त्यामुळं आमचं वकीलपत्र काढण्याचा कोणाला अधिकार नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही आमची भूमिका अशीच चालू ठेवणार आहे. राहणार आहे. कृती समितीला आता तुम्ही का मानायला तयार नाही? कृती समितीसमोर जे काही पर्याय ठेवले ते तुम्ही ऐकायला तयार नाही. संपूर्ण महाराष्ट्राला याची जाण आहे की आता येणारी जी 7 जानेवारी तारीख असते ती पावत्या फाडण्याची तारीख असते. एकही कामगारांनी पावती वगैरे काही तर फाडलेली नाहीच आहे, तो तर विषय वेगळाच आहे. पण आता कुठल्याच संघटनेचं कोणीच सभासद नाहीये. कृती समितीचा यामध्ये काहीच दोषच नाही ना. कृती समितीला कोण विचारतंय? कृती समितीचा काही उल्लेख नाहीये. कृती समिती ही एक आता नामशेष झालेली आहे. कृती समिती आणि चर्चा म्हणता कामगारांशी चर्चा करा, कामगारांकडे या, कामगारांच्या याच्यातून जाणून घ्या कामगारांची काय इच्छा आहे काय नाही. कृती समितीला काय आहे? कृती समितीचं राहिलंय काय? कृती समितीकडे तुम्ही जाता कशाला? कर्मचाऱ्यांच्या भावना, कर्मचाऱ्यांच्या वेदना तुम्ही कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन का नाही करत? कृती समितीला बोलवून काय साध्य करणार आहे? कृती समिती काय साध्य केलं आजपर्यंत? मला तेच म्हणायचंय. नंतर आपण बघितलं की कृती समितीचं मान्य नाही, तर त्यांच्याशी जी काय बोलणी झाली, जे काय तोडगा निघाला तो सुद्धा त्यांना मान्य नाही. आणि थेटपणे आता कर्मचाऱ्यांची संवाद साधावा, कारण कुठलीही संघटना त्यांचे सदस्यत्व कर्मचाऱ्यांकडे नाही. त्यामुळे कृती समितीचा निर्णय किंवा कृती समितीसमोर मांडलेल्या सगळ्या गोष्टी कर्मचाऱ्यांना मान्य नाही. त्यामुळे आता निश्चित आहे की हा संपाचा किंवा दुखवट्याचा जो आहे तिढा कायम आहे. विशाल. सिद्धार्थ आपल्याबरोबर आपला प्रतिनिधी अकोल्यावरनं कुंदन जाधव देखील आहे. कुंदनच्या माध्यमातून तिथल्या कर्मचाऱ्यांशी संवाद आपण साधूयात. कुंदन, आपण ऐकलं की औरंगाबादमधले कर्मचारी काय म्हणतात, परभणीतल्या कर्मचाऱ्यांनी काय मत व्यक्त केलेलं आहे. पण आता तुझ्यासोबत असणारे जे एसटी कर्मचारी बांधव दिसत आहेत ते काहीतरी या सगळ्याच्यामध्ये एक पाऊल जर शासन पुढे यायला तयार आहे तर 2 पाऊल आपण पुढे जायला हवं, याविषयी ते काही सहमत आहेत का? तशा भूमिकेत ते दिसतात का? बरोबर आहे विशाल. आता मागच्या 2 महिन्यापासून ही एसटी बंद आहे. प्रवासी वाट पाहतायत एसटी सुरू होईल. अनेक बैठका झाल्या, प्रत्येक बैठकीत अपेक्षा होती की एसटी आता सुरू होईल. मात्र कालच्याही बैठकीनंतर निर्णय कुठं गेलेला दिसत नाही आहे, कारण की विलिनीकरणाच्या मागणीवर एसटी कामगार आता ठाम आहेत. हे एसटी कर्मचारी आपल्या सोबत आहेत, यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकं यांची अडचण काय, एसटी सुरू का होत नाही आहे. दादा मला सांगा, आता एसटी बंद आहे बऱ्याच दिवसापासून, काल बैठक झाली, काय अडचण आहे तुमची एसटी सुरू करण्यासाठी? बऱ्याच अडचणी होतात प्रवाशांना. आम्ही सर्व कर्मचारी एसटी महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम आहोत. काल जी माननीय परब साहेब, माननीय पवार साहेब आणि कृती समितीने जी बैठक घेतली, याच्यामध्ये यांनी कामगारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. जे कर्मचारी आज ज्यांच्यावर कुठली कारवाई नाही त्या कर्मचाऱ्यांना त्यांनी कामावर हजर होण्याचं आवाहन केलं. आणि ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाया झालेल्या आहेत, आज आम्ही 12,000 कर्मचारी निलंबित आणि बडतर्फीच्या तोंडावर आहोत. या कर्मचाऱ्यावर यांच्यासाठी काही कुठलाही ठोस असा निर्णय न घेता जे कर्मचारी यांच्यावर कारवाई नाही त्यांना कामावर रुजू होण्याचं जे आवाहन या कृती समितीने केलं, अतिशय घृणास्पद असा प्रकार आहे. कामगारांमध्ये फूट पाडण्याचा हा प्रकार आहे. या बाबीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि यापुढे असं या प्रकारचा प्रकार हे कुठल्याही समितीनं करू नये एक विनंती करतो. आणि या राज्याचे प्रमुख म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना अशी मी विनंती करतो की आमच्या एसटी कर्मचाऱ्याचा मुद्दा आपण गांभीर्याने घेऊन आम्हाला न्याय द्यावा. मला सांगा, पगारवाढी संदर्भात सांगतायत, काय सांगाल तुम्ही या पगारवाढी संदर्भात? पगारवाढी संदर्भात असं म्हणणं आहे साहेब की आमचा पगारवाढीचा मुद्दाच नाहीये. आज आम्ही विलिनीकरणासाठी एकत्र आलेलो आहोत आणि सर्व कामगार एकत्र आहे. आणि हे कालच्या मीटिंगमध्ये यांनी एक खेळ रचला की
विशाल, आपण आता ऐकलं असेल की कशा प्रकारे एसटी कर्मचारी आपल्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. पगारवाढ असो किंवा शासनाने दिलेले त्यांना कुठलेही आश्वासन असो, बरोबर, त्या व्यतिरिक्त ते फक्त विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. विशाल, आपल्या तिघांची धन्यवाद या सगळ्या संवादाबद्दल. पण या सगळ्या याच्यातनं एस टी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा एक गोष्ट समजून घेणं फार आवश्यक आहे की विलिनीकरणाची प्रक्रिया ही अजूनही न्यायप्रविष्ट आहे. त्याच्यामुळे संवादाने हा प्रश्न सोडवता येऊ शकतो का यावरती भर देणं फार आवश्यक ठरणार आहे. पुढे पाहूयात. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख जानेवारी महिन्यात वाढण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्या उच्चांक गाठण्याचा अंदाज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. त्यानंतर हळूहळू कोरोना रुग्णसंख्या कमी होणार असल्याचा अंदाज टोपेंनी व्यक्त केला. जानेवारीनंतर तिसऱ्या लाटेचा धोका कमी कमी होत जाणार असल्याचा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केल्याचं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं जानेवारीनंतर तिसरी लाट कमी होणार असल्याचे संकेत राजेश टोपेंनी दिलेत. जी वाढ होईल तिचा आकडा कोणता अतिशय पीकला जाईल. जसं सेकंड वेव्हमध्ये 65,000 दररोज रुग्ण येत होते, तो पीक होता आणि त्याच्यानंतर तो खाली आला. आता हा तिसऱ्या लाटेचा जो पीक आहे तो दररोज किती पॉझिटिव्ह राहील याचा आज अंदाज बांधणं शक्य नाही, परंतु तो पीक कदाचित मिड जानेवारी किंवा आता मिड जानेवारीला आपण आहोतच जवळजवळ, पण साधारण जानेवारी एंडच्या दरम्यान पीक यावं अशी परिस्थिती वाटते. त्याच्यानंतर तो खाली जावं अशी एक तज्ज्ञांच्या अनुषंगाने चर्चेतलं मत आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची तिसरी लाट जी आहे ती जानेवारीच्या शेवटी म्हणजे महिना अखेर ती ओसरेल असा अंदाज जो आहे तो राजेश टोपे यांनी व्यक्त केलेला आहे. आणि खरंच तसं जर घडलं तर हा फार मोठा दिलासा असेल, कारण सध्याला रोजची आकडेवारी राज्यामध्ये आपल्याला ज्या प्रकारे वाढताना दिसते त्यावरनं चिंता व्यक्त केली जाते. सुदैवाने मुंबईतली आकडेवारी ही आता थेट 20,000वरनं 13,000वरती आलेली आहे. पण तरीही हा आकडा काही समाधानकारक नाही आहे, कारण हा आकडा त्याहीपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे कोरोनाची ही सगळी लाट ज्यात खरं विनालक्षण असणारी संसर्गबाधित देखील दिसत आहेत, म्हणजे नॉन सिम्पटमॅटिक रुग्ण देखील दिसून येतात, ज्यांना स्वतःलाही कळत नाही आहे की त्यांना कोरोना होऊन गेला. अशा सगळ्या परिस्थितीत आपण बघतोय की तिसऱ्या लाटेला आपण तोंड देतोय. जाऊया टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय कुलकर्णी आपल्याबरोबर. डॉक्टर उदय कुलकर्णी, राजेश टोपेंनी असं म्हटलंय की जानेवारी महिन्यात रुग्णसंख्येचा आलेख हा वाढू शकतो, पण तेवढाच तो उच्चांक गाठून लवकरच ही लाट ओसरेल. आपला अंदाज काय? दर्शकांना मला सांगायला असं वाटतं की 3 महिने पहिली लाट जी आहे ती आपल्या इथे होती, दुसरी लाट आहे ती 2 महिने आणि आताची लाट आहे ती त्याहीपेक्षा कमी वेळेमध्ये ओसरेल. पण त्याचा तडाखा खूप मोठा असणार आहे. जवळजवळ प्रत्येक सोसायटी, प्रत्येक घर हे या ठिकाणी त्याच्या लाटेखालच्या तडाख्यात येऊ शकतंय, एवढे त्याचा प्रचंड आवाका आहे. फक्त आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने चांगली गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये मारकताही कमी आहे. म्हणजे रुग्ण या ठिकाणी संख्या भरपूर असेल, पण जसं साधं सर्दी पडसं असतं त्याप्रमाणेच एक 3 ते 4 दिवसामध्ये जर आपण योग्य काळजी घेतली आणि आपल्याला माहिती आहे की हा कोरोना जर समजा पुढे त्रास देऊन लंग्स पर्यंत गेला तर तुम्हाला त्याचा त्रास भरपूर होऊ शकतो. हा नाकापर्यंत येऊन सर्दी खोकला तापापर्यंत जर समजा तुम्ही अडवू शकलात तर तुम्हाला याचा खूप मोठा तडाखा बसणार नाहीये. त्यामुळे लगेच तपासण्या करून घेऊन, आणि राज्य सरकार समोर आज मोठं चॅलेंज असं आहे की हेल्थ केअर वर्कर्स खूप मोठ्या प्रमाणात बाधित झाल्यामुळे, आणि हेल्थ केअर वर्कर्स हे एका दिवसात तयार होऊ शकत नाहीत. त्यामुळे सगळ्यांना त्या ठिकाणी ट्रीटमेंट देण्यासाठी आज आपली संख्या अपुरी पडणार आहे. तर त्यामुळे होम क्वारंटाईन, आयसोलेशन या सगळ्या गोष्टी, आणि रुग्णांनी आणि आपल्या सर्व नागरिकांनी स्वतःहून याच्यामध्ये पुढे येऊन जर समजा होम क्वारंटाईनला तयारी दाखवली आणि आपल्या आजूबाजूच्या सहकाऱ्यांना मदत केली, आपल्या शेजाऱ्यांना मदत केली, तर आपण ही लाट चांगल्या पद्धतीने परतवू शकतोय. आणि राज्य सरकारची चिंता जी आहे की खूप मोठ्या आकडा या ठिकाणी दिसणार आहे, तर तो आकडा दिसूनही आपण तेवढ्या प्रमाणात बाधित होणार नाही असं मला या ठिकाणी खात्री वाटते. धन्यवाद डॉक्टर उदय कुलकर्णी या सगळ्या माहितीबद्दल. त्याच्यामुळे आलेली ही लाट अल्पावधीतच ओसरेल असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय. बघूया तसं घडलं तर फार मोठा हा दिलासा असेल. यानंतर नमस्ते महाराष्ट्रमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.